तुम्ही गंगा स्नानाबद्दल सांगताय, पण गंगेत स्नान केल्याने पापं धुतली जातात. हे म्हणजे असं झालं की आम्ही वर्षभर पापं करून वर्षातून एकदा गंगेत स्नान करायला येऊ, असं नाही का? इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की गंगा स्नानाने पापाचं निवारण होतं. कोणाच्यासाठी, कोणाच्या बाबतीत? ज्यांना आपण केलेल्या कर्माचा पश्चात्ताप होतोय, ज्यांना प्रायश्चित्त घ्यायचंय, बरं. ज्यांना ही भावना दृढ झाली की मी केलं ते चूक केलं, बरं. आता पुन्हा हे मी करणार नाही. म्हणजे मला पुन्हा पाप करण्यासाठी मागचं ब्लँक करून टाकणं, मागचं जे खातं उघडणं. अकाउंट नील करून टाकलं आणि आता पुन्हा नव्या जोमाने पाप करायला मोकळा. या लोकांसाठी गंगा ही पाप निवारिणी नाही. बर. गंगा माता ही त्याच पाप दूर करते ज्याला आपल्या पापाची पश्चात्ताप करण्याची किंवा त्यातून प्रायश्चित्ताद्वारे मुक्त होण्याची तळमळ लागते. म्हणजे प्रायश्चित्त हा त्यातला प्रमुख हेतू आहे, मुख्य भाग आहे. मग अशी कोणती पापं सांगितली आहेत का